शुभविवाह या मालिकेच्या 4 ऑगस्टच्या भागामध्ये फायनली CCTV फुटेज म्हणजे रागिणीने करप्ट करण्याचा प्रयत्न केलाय, पण रागिणीने एक CCTV फुटेज करप्ट केलं असलं तरी सुद्धा बंगल्याच्या इकडचं दुसऱ्यांच्या बंगल्याच्या इथल्या CCTV मधून जो माणूस ब्रेक फेल करण्यासाठी आलेला आहे तो ब्रेक फेल करणारा माणूस कॅप्चर झालाय आणि त्याचबरोबर रागिणीचं कारस्थान उघडकीला आलंय. कसं पाहूया. इकडे आता भूमी सांगत असते, मनू माझं ना काल आत्यांच्या सोबत आता ऑफिसमध्ये खूप वाजलं. यावरती मानसी म्हणते, ताई कशामुळे? यावरती भूमी सांगायला लागते, तुला माहिती आहे का, क्षितिजाचं अपहरण, आकाशचा अपघात हे सगळं त्यांनीच केलेलं आहे. मला खात्री आहे या सगळ्याच्या मुळाशी त्याच आहेत आणि त्याचमुळे मी ठरवलेलं आहे काहीही झालं तरी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये. यावरती मनू, मला तुला या सगळ्यामध्ये मदत करावी लागेल, करशील ना? यावरती मानसी म्हणते, ताई तू फक्त बोल, तुला काय मदत पाहिजे? तू जरी आमच्यासोबत नातं तोडलं असलंस ना तरी माझं तुझ्यासोबतचं नातं अजिबात तुटलेलं नाहीये. माझं तुझ्यासोबतचं नातं हे तसंच्या तसं आहे. तू फक्त बोल, तुला काय मदत पाहिजे? यावरती भूमी सांगते, मला खात्री आहे की त्या दिवशी जे काही ब्रेक फेल केले होते ना ते ब्रेक फेल आत्यांनीच केले होते. यावरती मग आता मानसी म्हणते, अगं हो, मी तुला म्हटलं होतं ना की ते ब्रेक फेल आपल्या इथेच झाले होते, कारण ज्या वेळेला तुम्ही निघून गेलात तेव्हा ते ब्रेकचं जे ऑइल असतं ना ते सगळं ऑइल खाली सांडलं होतं. ब्रेक फेल करत असताना ते ऑइल खाली सांडलेलं होतं आणि हे आत्यांचंच काम असणार आहे, कारण मी त्यांना विचारलं ना की हे ब्रेक फेल कसे झाले तेव्हा त्या म्हटलं नाही ग, किंवा हे ऑइल कसं सांडले तेव्हा त्या म्हटलं नाही ग, हे सगळं ऑइल असंच आहे. यावरती भूमी सांगते, आपल्याला CCTV फुटेज पाहिजे. यावरती मग मानसी सांगायला लागते, अगं ते CCTV ऑपरेट करणारा आपल्या इथे येणारा पण माणूस तो प्रशांतचा मित्र आहे ना, त्यामुळे तो आपल्याला नक्कीच हे सगळं देऊ शकतो. असं म्हटल्यावरती मग आता भूमी सांगते, ठीक आहे, तू एक काम कर, त्या प्रशांतच्या माणसाला आता इकडे लगेचच कॉल कर, त्याला कॉल कर प्रशांतच्या मित्राला, आणि मला लवकरात लवकर हे CCTV फुटेज मिळेल याची व्यवस्था कर. आणि मग ती मनातल्या मनात विचार करायला लागते, एकदा का माझ्या हातामध्ये हे CCTV फुटेज आलं की मी शंकरशनच्या समोर सुद्धा सांगू शकते की म्हणजे नक्की काय घडलंय, किंवा या सगळ्यामध्ये आता हे CCTV फुटेजवरून आकाशने नाही तर आत्यांनी ब्रेक फेल केल्यामुळे अपघात घडलेला आहे हे सगळं आता इकडे मी सांगू शकते आणि मग शंकरशनचा राग आता मी कमी करू शकते, म्हणजे त्याला आता आकाशबद्दलचं हे सगळं सांगू शकते. असं म्हटल्यावरती मग आता भूमीच्या मनामध्ये कायम निर्णय होतो काय करायचं ते. निघताना मानसी भूमीला मिठी मारते आणि आता मानसी निघून जाते. बरं, हे सगळं झाल्यावरती मग आता इकडे आपल्याला दाखवलं जातं शुक्रवारच्या दिवशी ज्योतीचं पूजन केलं जात असतं. तर आता भूमी इकडे क्षितिजासाठी आणि ओजससाठी ज्योतीचं पूजन करत असताना सुलोचनाबाई येतात आणि हे पूजन करायची तुला काय गरज पडले? यावरती मग आता भूमी सांगते, ओजससाठी मी हे सगळं करत आहे आणि तुम्हाला ओजससाठी केल्यावरती काही प्रॉब्लेम असण्याची शक्यता आहे असं मला वाटत नाही आहे. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच सुलोचनाबाई म्हणतात, हे बघ, हे फक्त माझ्या पल्लूचा अधिकार आहे आणि माझ्या पल्लूचा अधिकार तू जर का हिसकावून घेण्याचा प्रयत्न केलास ना तर बघ. यावरती आता बाबा सांगायला लागतात, असं काय करतेस सुलोचना? अगं जर का ती या सगळ्यामध्ये आता व्रत करत आहे तर ती आपल्या ओजससाठीच व्रत करत आहे ना, मग आपल्या ओजससाठी व्रत केलं तर काय बिघडलं? अगं ती ओजसच्या भल्यासाठीच सगळं करत आहे ना. असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे सांगायला लागतो शंकरशण, ओजससाठी जे काही करता येईल ते सगळं भूमी करणार आहे, त्याच्यासाठी ऑब्जेक्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. सुलोचनाबाई चिडतात आणि तिकडून निघून जातात. इकडे आता रागिणीने पण नाटकं करण्यासाठी हे व्रत सुरू केलेलं असतं आणि ती सांगते, आज काहीही झालं तरी सुद्धा आकाश, अथर्व, पौर्णिमा, मानसी या 4ही मुलांसाठी मी हे ज्योतीचं व्रत केलेलं आहे. आज तुमच्या चौघांचं आरोग्य व्यवस्थित राहावं, चौघजण आरोग्यवान राहावे यासाठी हे पूजन आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे सगळेजण मनोभावे पूजन करायला बसलेले असते तर रागिणीची नाटकं मानसीला समजत असतात. रागिणी या सगळ्यामध्ये आता नाटक करते किंवा रागिणी या सगळ्यामध्ये पक्की नाटकी आहे हे सगळं सत्य समजलेलं असतं. तोपर्यंत भूमी इकडे पूजा करत असते आणि ती आता ओजस आणि क्षितिजा यांच्या भल्यासाठी किंवा यांच्यासाठी पूजा करत असते. तोपर्यंत रागिणी मात्र आपला स्वार्थीपणा दाखवण्यासाठी लपवण्यासाठी किंवा आपला स्वार्थीपणा हा दिसू नये या कारणासाठी हे पूजन करत असते.
तोचपर्यंत आता इकडे सांगायला लागते भूमी माझं पूजन झालेलं आहे, तर मला ओजस आणि क्षितिजा या दोघांना ओवाळायचं आहे. असं म्हटल्यावरती ती आता ज्योतीकडे प्रार्थना करते, जे काही खरं खरं सत्य आहे ते लवकरात लवकर माझ्या समोर येऊ दे. हे सगळं CCTV फुटेजचं समोर येऊ दे. इकडे आकाश सांगत असतो, खरं तर भूमी तुझी ही पहिली ज्योतीची पूजा आहे क्षितिजा नंतरची, त्यामुळे ती पूजा इथे करण्यासाठी आणि क्षितिजाला आपल्या अनेक आशीर्वाद मिळण्यासाठी तू खरं तर मला इथे हवी होतीस, पण या सगळ्यामध्ये तू इथे नाही आहेस. भूमी खरंच या सगळ्यामध्ये मला आता खूप वाईट वाटते की मी काहीही करू शकत नाहीये. इकडे तोपर्यंत रागिणी खूपच खुश असते. चला आता मी सगळ्यांची आरती करणार आहे. सगळ्यात पहिले आरती आता मी आकाशची करणार, असं म्हणत ती आकाशची आरती करते. त्यावेळेला पौर्णिमा म्हणते, पण यावरती भूमी म्हणते नाही काहीही झालं तरी सुद्धा आकाशची आरती पहिली. आकाश सुद्धा म्हणतो की तू अथर्वची आरती पहिली कर. यावरती रागिणी सांगायला लागते, नाही माझ्या या घराचा मोठा मुलगा तू आहेस की नाही, त्यामुळे तुझी आरती मी पहिली करणार. असं म्हणत ती आता आकाशची आरती करते, मग अथर्वची आरती करते, मग औक्षण करते, मग आता इकडे लगेचच मानसीचं औक्षण करते आणि पौर्णिमाला म्हणते, पौर्णिमा ये ना तू इकडे औक्षण करते. पौर्णिमा जागची काही हलत नाही. त्यावरती मग रागिणी सांगायला लागते, ठीक आहे तू नाही हलत तर नाही, मीच तिकडे येते, किती हट्टीपणा करशील. असं म्हणत रागिणी पौर्णिमाची आता औक्षण करण्यासाठी जाते. ज्या वेळेला रागिणी पौर्णिमाचं औक्षण करायला जाते त्याच वेळेला इकडे पौर्णिमा सांगायला लागते, अजिबात नको, तुमच्या औक्षणाची मला बिलकुल गरज नाहीये. ज्या माझ्या नवऱ्याला याने मारलं त्याचं तुम्ही पहिलं औक्षण करताय आणि त्यानंतर मला बिलकुल औक्षण करून घ्यायचं नाहीये. तुमचं औक्षण तुमच्याकडेच ठेवा. असं म्हणत ती रागारागात तिकडून आता निघून जाते. त्यावरती रागिणी डोक्याला हात लावते आणि डोक्याला हात लावून रागिणी आता सांगायला लागते की काय करू ह्या पौर्णिमाचं. मला तर खरंच कळत नाहीये की ही पौर्णिमा अशी का वागते. या पौर्णिमाला नक्की झालंय तरी काय, असं ती म्हणत असते. या पौर्णिमाला कधी आनंदाचे क्षण पाहावतच नाहीत. त्यानंतर मग ती सांगत असते, भूमी आज तुझा मान मी हिसकावून घेतलाय. एक एक करत सगळे या घरामधले अधिकार मी हिसकावून घेतल्याशिवाय गप्प बसणार नाहीये, असं ती म्हणत असते. इकडे भूमीचं ज्योतीचं पूजन होतं, रागिणीचं ज्योतीचं पूजन होतं आणि मानसीला लगेचच त्या माणसाचा कॉल येतो, ज्या माणसाकडून तिने आता CCTV फुटेज मागवलेलं असतं. मानसीला फोन आल्यावरती मानसीला तो सांगतो, हा ताई तुम्ही जे काही CCTV फुटेज मागवलेलं आहे ते फुटेज आलेलं आहे. लगेचच ते फुटेज आता इकडे मानसी येते आणि मानसी त्यानंतर ते फुटेज भूमीला देते. भूमी सांगायला लागते, मला थोडंसं बाहेर जाण्याचं काम आहे, मी थोडंसं बाहेर जाऊन येईन. यावरती आता इकडे शंकरशण म्हणतो, काय काम. भूमी सांगते, तुमच्या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात जात मी कोणतंही काम करणार नाहीये. असं म्हणत भूमी आता तिकडे निघून जाते. तोचपर्यंत मानसीला तो माणूस भेटतो, ते फुटेज देतो. मानसीला फुटेज दिल्यावरती मानसी भूमीकडे येते आणि ताई हे बंगल्याच्या आतलं CCTV फुटेज आहे. यावरती मानसीला भूमी सांगायला लागते, तू बिलकुल काळजी करू नकोस, लवकरात लवकर आता जे काही सत्य आहे ते सत्य लवकरात लवकर समोर येईल आणि त्यानंतर ज्या गोष्टींचा शहानिशा व्हायची आहे ती होणार आहे. म्हणून तू माझं खूप मोठं काम केलंस. यावरती मानसी म्हणते, ताई तुला आकाश जिजूंना आणि क्षितिजाला एकत्रितपणे आणण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, असं ती म्हणायला लागते. त्यानंतर मग आता भूमी म्हणते, एकदा का ह्या रागिणीच्या बद्दल क्लू मिळू दे, हिनेच ब्रेक फेल केलेत हे कळू दे, मग मी हिला अशी धड्या शिकवणार आहे ना, मग मी तिला अजिबात सोडणार नाही, असं ती म्हणायला लागते. बरं हे सगळं चालू असताना मग आता भूमी विचार करते की पहिलं जाऊन हे CCTV कॅमेरा किंवा CCTV फुटेज मी शंकरशणच्या समोर दाखवेन. म्हणून ती शंकरशण जिथे लॅपटॉप घेऊन काम करत असतो तिकडे येऊन बसते आणि मला तुमचा लॅपटॉप पाहिजे असं म्हणते. शंकरशण म्हणतो, कशासाठी. यावरती भूमी म्हणते, मी काहीही चुकीचं करणार नाहीये, आपल्या कॉन्ट्रॅक्टच्या विरोधात जाऊन मी दुसरं काहीही करणार नाहीये, मला फक्त ते CCTV मला फक्त तुमचा लॅपटॉप पाहिजे. मग शंकरशण आपला लॅपटॉप लगेचच भूमीच्या हवाली करतो आणि ज्या वेळेला लॅपटॉप भूमीच्या हवाली करतो आणि त्याच वेळेला आता इकडे भूमी लगेचच काहीतरी आता CCTV फुटेज पाहण्याचा प्रयत्न करते. भूमीने आता ताबडतोब CCTV फुटेज त्याला पेनड्राईव्हमधलं CCTV फुटेज त्याला कनेक्ट केलेलं असतं आणि कनेक्ट केलेलं मग आता फुटेज ती पाहण्याचा प्रयत्न करते. ज्या वेळेला ते फुटेज ती ओपन करते आणि त्याच वेळेला तिला कळतं की हे तर फुटेज करप्ट आहे. कसं शक्य आहे, आमच्या इथलं फुटेज करप्ट असल्याची शक्यताच नाहीये.
मानसीने डायरेक्ट हे मला दिलं होतं, जर मानसीने हे मला दिलं होतं तर हे फुटेज करप्ट कसं झालं, तिला शंका यायला लागते. त्यानंतर ती मानसीला कॉल करते. अगं मनू, ते तर फुटेज करप्ट झालेलं आहे, असं काय करतेस, हे फुटेज करप्ट कसं झालं. त्यावरती मानसी सांगायला लागते, अगं ताई असं काय करतेस, ते फुटेज करप्ट होण्याची अजिबात शक्यता नाही आहे, मी तर आपल्या इकडूनच घेतलं होतं. यावरती आता हे सगळं रागिणीने कारस्थान केलेलं असतं. रागिणीला ऑलरेडी सुगावा लागलेला असतो की काहीतरी भूमी आता शोधाशोध करते आहे आणि आपल्या विरोधात ती काहीतरी आता कारस्थानं करू शकते. आणि म्हणूनच आता इकडे रागिणीच्या समोर आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये रागिणीने काय केलं दाखवलं जातं. ज्या वेळेला तो माणूस फुटेज घेण्यासाठी किंवा करण्यासाठी आलेला असतो तेव्हा रागिणी पाहते आणि हा इथे काय करतोय. नाही, ह्या भूमीचं डोकं असणार आहे, कारण ही गप्प बसणाऱ्यातली नाही आहे. कदाचित अपघाताच्या दिवसाचं CCTV फुटेज शोधण्यासाठी हा माणूस आला असेल का. असं असेल तर लवकरात लवकर मला काहीतरी करायला पाहिजे. आणि त्यानंतर तिने ते फुटेज करप्ट केलेलं असतं आणि तेच करप्ट केलेलं फुटेज भूमीपर्यंत पोहोचलेलं असतं. पण त्याच वेळेला आता इकडे भूमीला विचार येतो की नाही काहीतरी गडबड आहे. आणि त्याच वेळेला रागिणीने केलेलं कारस्थान पण तिच्या लक्षात येतं. रागिणीने आपल्या सिक्युरिटी गार्डला सांगितलेलं असतं की हा माणूस हे काम करतोय ना, याला इथल्या इथे घोळवत ठेव, माझं काम होईपर्यंत त्याला या सगळ्यामधून इकडून बाहेर पाठवू नकोस. आणि त्याच वेळेला तिने आता याच्या मदतीने कसं काम केलंय हे पौर्णिमा आणि रागिणी या चटकारे घेत बोलत असताना भूमीला संकर्षण विचारतो, काय झालं, तुम्ही काय शोधत होतात, तुम्ही आत्ता आलात तेव्हा मला असं वाटलं की काहीतरी तुमच्या हातामध्ये आहे आणि तुम्हाला काहीतरी सापडले. यावरती भूमी म्हणते, अपघाताच्या दिवशीचं CCTV फुटेज तुम्हाला हे दाखवायचं होतं मला. त्यावरती मग तो आता म्हणतो, काहीही झालं ना तरी सुद्धा हे सगळं तुमचं होणारच नाहीये, कारण अपघात मुळातच आकाशमुळे झालेला आहे. त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलात ना आकाशला वाचवण्याचा तरी हा प्रयत्न तुमचा फेलच होणार आहे. आकाशच्या बाजूने कधीच तुम्हाला काही पुरावे सापडणार नाहीत. असं म्हणत असताना आता इकडे भूमी मात्र आता लगेचच विचार करते आणि ती मानसीला भेटते. मानसीला भेटल्यावर ती भूमी आता सांगायला लागते, मनू, ते CCTV फुटेज ऑलरेडी करप्ट केलेलं आहे. आणि त्यावरती मग आता भूमीला आठवतं की आपल्याकडे अजून एक फुटेज आहे. म्हणजे आपण मला आठवतं की भूमीने तिला सांगितलेलं असतं की आपल्या इथलं फुटेज आणि समोरून कॅमेऱ्यामध्ये दिसणारं फुटेज हे दोन्ही मला पाहिजेत. मग ज्या वेळेला हे दोन्ही पाहिजेत असं आता तिला समजलेलं असतं, त्याच वेळेला आता इकडे ते फुटेज बघण्यासाठी समोरच्या ह्यातलं ते तर रागिणी करप्ट करू शकत नसते, म्हणून ते फुटेज ती पाहते. आणि नेमकं त्या फुटेजमध्ये ज्या माणसाने ब्रेक फेल केलेले आहेत तो माणूस सापडलेला असतो. आणि तो माणूस आता बंगल्याच्या वरून उडी मारून ज्या पद्धतीने तो आता तिकडे येत असतो त्या पद्धतीने हे सगळं पाहिल्यावरती भूमीच्या लक्षात येतं की हा चोरासारखा तिकडे शिरतोय, म्हणजे 100% याच माणसाने काहीतरी केलेलं आहे असं आता भूमीच्या लक्षात येतं. त्यानंतर मग भूमी म्हणायला लागते, हा माणूस इतक्या उंचावरून उडी का मारतोय. नाही, मला हे फुटेज बघायलाच पाहिजे आणि या माणसाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे असा ती विचार करत असते. इकडे तोपर्यंत आकाशने स्वतः किचनमध्ये जाऊन आता खीर बनवलेली असते आणि ती ज्योतीला अर्पण करत असतो. आणि त्याच वेळेला तो म्हणतो, खरं तर आजच्या दिवसाला भूमीच्या हातच्या खिरीच मान आहे. आजच्या दिवसाला तुला भूमीच्या हातची खीर मान म्हणून चढली पाहिजे होती. पण या सगळ्यामध्ये मी इतका अभागी आहे की मी हे करू शकलो नाही. पण भूमीचा अर्धांग म्हणून मी हे नक्कीच करू शकतो. मी या सगळ्यामध्ये खीर बनवलेली आहे, ही खीर मी तुला अर्पण करतो आणि ही खीर खाऊन तू भूमीच्या हातचे समजून आता आमच्या क्षितिजाला छानपैकी आशीर्वाद दे. असं म्हणत आता इकडे आकाशने भूमीच्या बिहाफमध्ये खीर बनवलेली असते आणि ती खीर आता तो ज्योती मातेला दाखवत असतो. तितक्यात तिथे मानसी येते आणि भाऊजी तुम्ही या सगळ्यामध्ये खीर बनवलीत, खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं. म्हणजे कसं आहे ना, या सगळ्यामुळे नक्कीच आता क्षितिजाला आपल्या लवकरात लवकर आपण आता या सगळ्यामध्ये आपल्या घरी आणू शकू याची मला खात्री झालेली आहे. तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल असं आता इकडे मानसी म्हणायला लागते. मानसी हे सगळं म्हणत असताना आकाश तिच्याकडे पाहतो आणि खरंच
मला क्षितिजा एकटी नाही तर मला भूमी सोबत क्षितिजा या घरामध्ये हवी आहे असं तो म्हणायला लागतो. त्यावरती मग आता सांगायला लागते, मानसी भाऊजी तुम्ही काहीच काळजी करू नका, सगळं काही ठीक होणार आहे. आणि त्याच वेळेला रागिणी येते आणि खरंच बाबा सगळं ठीक होणार आहे. खरं तर ही ज्योतीचं पूजन भूमीच्या हातून व्हायला पाहिजे होतं, पण बघितलंस ना आकाश, आली का ती? नाही ना आली. म्हणजे तिचं असंच आहे, ती तुला या सगळ्यामध्ये आता हेच करत नाहीये. तू लवकरात लवकर आपल्या क्षितिजाला तरी आणशील ना? यावरती आकाश म्हणायला लागतो, हो मला खात्री आहे की मी इकडे आणणार म्हणजे आणणार. पण आकाश एकट्या क्षितिजाला आणण्याच्या गोष्टी करत नसतो, तर आकाश भूमीला सुद्धा आणण्याच्या गोष्टी करत असतो. आणि आकाश या सगळ्यामध्ये आता ज्योती मातेला सांगतो, तुला तर सगळंच माहिती आहे, काहीही झालं तरी मला माझ्या भूमीला आणि क्षितिजाला या घरात आणण्याचं बळ दे. आणि आकाशने आता खूप मोठा निर्णय घेतलेला असतो. आकाश ज्या वेळेला भूमीच्या इथे येतो त्यावेळेला तो आता शंकर्षण असतो तिथे असतो आणि त्या शंकर्षण पण आत असतो आणि आकाश क्षितिजाला घेतो. भूमी मी क्षितिजाची कस्टडी घेण्यासाठी आलोय, क्षितिजाची कस्टडी घेण्यासाठी आलोय म्हटल्यावर ती भूमी लगेच क्षितिजाला देते. आणि क्षितिजाच्यासाठी आपण कोर्टात एकमेकांच्या विरुद्ध भांडणं हे मला सुद्धा पटत नाहीये, त्यापेक्षा क्षितिजाची कस्टडी तू घेतलेली कधीही चांगली असं तो म्हणायला लागते. आणि त्यानंतर स्वखुशीने ती क्षितिजाची कस्टडी आकाशच्या हातात देते आणि आकाशच्या हातात सोपवल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच आकाश क्षितिजाला घेतो आणि इकडे शंकर्षणकडे पाहत राहतो, आज मी क्षितिजाला घेऊन चाललोय, पण आजच्या नंतर मी भूमीला सुद्धा घेऊन जाणार आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. आज फक्त क्षितिजा, पण उद्या भूमी सुद्धा माझ्यासोबत येणार असं म्हणत आकाशने तडफदार आता इकडे स्टेटमेंट केले. आकाश भूमीला घेऊन कसा जाणार, काय जाणार पाहणं रंजक.